नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 2026 या वर्षाला जोरदार सुरुवात झाली असून लोकांमध्ये नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळतोय। मात्र 2026च्या सुरुवातीलाच महागाईने एक मोठा झटका दिलाय। याचा परिणाम आपल्या सर्वांच्याच घरांवरती होणार आहे। तेल विपणन कंपन्यांनी LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ केली आहे। हे दर 1 जानेवारी 2026 पासून लागू झालेले आहेत। मुंबई, दिल्ली, कोलकाता, हैदराबाद यांच्यासारख्या प्रमुख शहरांसह देशामध्ये LPG सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे। तेल कंपन्यांनी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या 1 किलोच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये प्रति सिलेंडर 111 रुपयांनी वाढ केली आहे। तर 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर ज्याची किंमत पूर्वी 1580 रुपये होती, त्याची किंमत आता 1691 रुपये 50 पैसे झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून देशामध्ये महागाई सातत्याने वाढताना पाहायला मिळाली। त्यामुळे आता LPG सिलेंडरच्या भावामध्ये थेट वाढ करण्यात आली। हे नवीन दर वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आलेत। महागाई कमी केल्याचा दावा सातत्याने सरकारकडून केला जात असला तरी ही वस्तुस्थिती आहे की मागच्या काही वर्षांपासून महागाईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळाली। मुंबईमध्ये LPG सिलेंडरची किंमत ही पूर्वी 1531 रुपये होती, ती आता वाढून 1642 रुपये 50 पैसे झालेली आहे। तर चेन्नईमध्ये ही किंमत 1739 रुपयांवरून 1849 रुपयांपर्यंत वाढली आहे। 1 नोव्हेंबर रोजीही व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे ते सर्व शहरांमध्ये स्वस्त झाले होते। मात्र आता पुन्हा सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जरी सिलेंडरमध्ये वाढ झालेली असली तरी ती व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये वाढ झालेली आहे। घरगुती सिलेंडरच्या किमतीत कुठलीही वाढ नोंदवण्यात आलेली नाही आहे। तर मग पाहूयात काय होतं ते। तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।